इयत्ता 4 विषय बालभारती भाग 3 पाठ 15वा आनंदाचं झाड। आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती। झाड जोमानं उंच उंच वाढत होतं। नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती। काही फांद्यांना मोहर फुलला होता। पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते। हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता। आमचा शेवगा खूप छान बहरला होता। येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती। एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका। इतकं सुंदर झाड तोडून टाका? मला जरा त्या काकूंचा रागच आला। मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाड किती परोपकारी असतात, ती का बरं आपल्यात भांडण लावतील? आपण माणसांचा असा विचार करतो, झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घर देतात, आधार देतात। मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही। त्यावर काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती। झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या। झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच। हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता। आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा। या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली। त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली। आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली। फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या। शेवग्यामुळे अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली। मधानं गच्च भरलेल्या फुलांतून हवेत अलगत मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुख्यांची। युटुकला बोटभर फुलचुखा असतो, मात्र कसरतपटू एरवी मला कधीच दिसला नसता। फक्त आवाजच ऐकून होतो। तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुक तुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला। भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला। छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी परागकेशरांचा फन्ना उडवताना पाहिलं। राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत। सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी कीटक किड्यांचे आमच्या शेवगा हे माहेर बनलं होतं। वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे। पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली। बुलबुल पक्ष्यांच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले। चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली। हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावून लागला।
एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्यांचा तो देखणा मोरपंखी निळा रंग आणि रूप, बागदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, झिरमीर हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग आणि पक्ष्यांप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यांवर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. लेखिका लीला शिंदे.